आयुष्य कधी आणि कसं वळण घेईल हे सांगता येत नाही. ओडिशाच्या एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या पायल नागच्या बाबतीतही असंच घडलं. शून्यातून जागतिक शिखरापर्यंत पोहोचलेली पायल नाग वयाच्या 5व्या वर्षी खेळता खेळता तिचा स्पर्श 1100 व्होल्टच्या जिवंत विद्युत तारेला झाला आणि यामध्ये पायलने आपले दोनही हात आणि पाय गमावले. डॉक्टरांना तिचे दोनही हात आणि पाय कापावे लागले. एका क्षणात या चिमुकलीचं जग अंधारमय झालं. लोक म्हणायचे हिचं आयुष्य आता संपलं, पण पायलच्या नशिबात काहीतरी ऐतिहासिक घडायचं होतं. हात आणि पाय गमावल्यानंतरही पायलने हार मानली नाही. सुरुवातीला तिने तोंडाने पेन्सिल पकडून चित्र काढायला सुरुवात केली, पण तिचं खरं ध्येय अजूनही दूर होतं. तिची जिद्द पाहून कोच कुलदीप वेदवान यांनी तिला तिरंदाजीचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. या मुलीला साध्या कामांसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागत होतं. ती आता धनुष्यबाण उचलणार होती आणि हा प्रवास सोपा नव्हता, पण तिची स्वप्न तिच्या अडचणींपेक्षा मोठी होती. पायलने कंपाऊंड आर्चरी हा कठीण प्रकार निवडला. हात नसल्यामुळे तिने पायाच्या अंगठ्याने धनुष्याचा खालचा भाग पकडण्याचा आणि खांद्याला जोडलेल्या विशेष चेस्ट बेल्टच्या सहाय्याने बाण ओढण्याचं तंत्र आत्मसात केलं. तासनतास एका पायावर उभं राहून संतुलन राखणं आणि कमालीची एकाग्रता मिळवण्यासाठी तिने योगासने आणि ध्यानाचा सराव केला. सराव करताना खांद्याला जखमा देखील व्हायच्या, स्नायू प्रचंड दुखायचे, पण तिने कधीच माघार घेतली नाही. एप्रिल 2026चा तो दिवस, बँकॉकची वर्ल्ड पॅरा आर्चरी सिरीज. अंतिम सामन्यात पायल समोर होती जगातील नंबर 1 तिरंदाज आणि भारताची शान शीतल देवी. अनुभवाचा हिमालय समोर असतानाही 18 वर्षाची पायल डगमगली नाही. संपूर्ण जगाचे डोळे या सामन्यावर होते. पायलने आपला खांदा सेट केला, तोंडाने बाण ओढला आणि संपूर्ण ताकदीनिशी अचूक निशाणा साधला. स्कोअर बोर्डवर अंक झळकले, 1:39, 1:36. पायल नागने जागतिक विजेतीला पराभूत करून सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं होतं. हा विजय केवळ एक पदकाचा नव्हता, तर तो एक जागतिक विक्रम होता. दोनही हात आणि पाय नसताना आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक जिंकणारी पायल ही जगातील पहिली महिला तिरंदाज ठरली. ओडिशा सरकारनं तिच्या या यशाची दखल घेत तिला अत्याधुनिक सुविधा आणि सहकार्य दिले. आज पायल ही केवळ एक खेळाडू नाही, तर जिद्दीचं दुसरं नाव बनली आहे. पायल एकदा म्हणाली होती, मला लोकांनी दया दाखवावी असं कधीच वाटलं नाही. मला माझ्या कर्तृत्वामुळे ओळखावं असं वाटत होतं. तिची ही गोष्ट आपल्याला शिकवते की शरीर अपंग असू शकतं, पण तुमची स्वप्न आणि जिद्द कधीच अपंग नसते. संकटावर मात करून आभाळ कसं कवेत घ्यायचं हे पायल नागने जगाला दाखवून दिलं आहे. पायलच्या या जिद्दीला आमचा मानाचा मुजरा.